नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। महाराष्ट्रात 2024 ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे। मुंबईतून अमित शहांचं हे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। भाजप महाराष्ट्रात 15 ते काही वर्ष सत्तेत दिसणार नाहीये। 2029 मध्ये भाजप दिल्लीतही नसेल आणि राज्याच्या सत्तेतही नसेल। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 2024 मध्ये जिंकू शकत नसल्यानं भाजपकडून मान्य करण्यात आलंय शहांच्या भाजपच्या बैठकीतील वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण 1985 नंतर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आलेलं नाहीये। अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळालाय। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक, तर लव जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारांवर देखील कारवाई करा। नाना पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा। मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे। अमित शहांची माहिती। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होतील। अजितदादांची ग्वाही। मुकेश अंबानींनी रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानी यांनी शिंदेंची भेट घेतली आहे। कारण अस्पष्ट आहे।